नीता. अच्छा, तू इथं बसली आहेस तर. हो, मला इथेच वाट बघत बसायला सांगितलं होतं. हो, मीच सांगितलं होतं तुला इथं बसायला. मला तुला जाब विचारायचा आहे. जाब? मला? कशाबद्दल? माझं काही चुकलंय का डायरेक्टर साहेब? पण शूटिंगच्या वेळी तुम्ही सांगितलं तसंच वागले मी. म्हणे मी सांगितलं तशी वागलीस. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. माझ्यामुळे? माझ्यामुळे काय झालंय? मला काहीच कळत नाहीये. काय झालं? काय केलं? करूनच्या करूनवर असं विचारतेस? तुला काहीच वाटत नाही का? तुम्ही काय बोलताय? मला खरंच काही कळत नाही. अगं, काय झालं म्हणजे तुझ्यामुळे आपली ऍड हिट झाली आहे. आपल्या क्लायंटला आपली ऍड खूप आवडली आहे. ओ माय गॉड, आय डोंट बिलीव्ह दिस. केवढी घाबरले होते मी. घाबरलीस ना? बस रिलॅक्स. पण आता घाबरण्याची ऍक्टिंग सुद्धा खूप सुंदर केलीस तू. ऍक्टिंग नाही सर, मी खरंच घाबरले होते. तुझे एक्सप्रेशन्स खूप नॅचरल असतात. म्हणजे त्या दिवशी फ्लीट पंपच्या ऍडच्या वेळेस सुद्धा तू अतिशय नॅचरली वावरलीस. अगं, म्हणून तर आम्हाला हवा तसा इफेक्ट मिळाला. नाही तर आजकालच्या या मॉडेल्स दिसायला छान असतात, म्हणजे घर कामात कितीही व्यस्त असल्या तरी त्यांची केसांची बट विस्कटलेली नसते, लिपस्टिक सुंदर रेखीव असते, चेहऱ्यावर घाम नसतो. पण तू मात्र थकलेली, जुरळांमुळे वैतागलेली वाटत होतीस. म्हणजे काय, मिडल क्लास बायकांना जुरळांमुळे होणारा त्रास आणि त्यामुळे फ्लीट पंपमुळे मिळणारा रामबाण उपाय, म्हणजे याचा जे काय आपल्याला इफेक्ट हवा होता तो अतिशय सुंदर मिळाला. वैतागले होतेच मी त्या दिवशी. काय, मला काही म्हणालीस? नाही, काही नाही. बाय द वे, तुझा सेक्रेटरी कोण आहे? सेक्रेटरी? कोणी नाही. नाही, आता सुरुवाती आहे म्हणून ठीक आहे, पण नंतर तुला एखादा सेक्रेटरी ठेवावाच लागेल. काय, आपली ॲड अतिशय हिट झाली आहे, त्यामुळे तुला आता खूप ऑफर्स येतील. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. श्रद्धा, मी पैस जिंकले बरं का. श्रद्धा? कोण श्रद्धा? म्हणजे आत कोणी आहे का? नाही, कोणी नाही. सर, काय? खरं तर मी तुमचेच आभार मानायला हवेत. तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. माझ्यामुळे काय? ऍक्टिंग तर तू केलीस. नाही सर, तुम्ही जिवंत झुरळं आणलीत ना, म्हणून एवढी छान ऍक्टिंग करू शकले. आणि ती जिवंत झुरळं मिळवण्यासाठी तुम्ही किती धडपड केलीत. तुम्ही खरंच ग्रेट आहात. सर, शॉट रेडी आहे. आलो. मी शॉट घेऊन येतो. तुझा शॉट आला की तुला बोलवतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रद्धा, मी पैस जिंकले. मी मॉडेलिंगसाठी मुंबईला जाणार आहे. दारोदार भटकायला लागेल ना, मग कळेल. लगेच चल, बेट आपली. मी मुंबईत गेल्यावर फोटो वाटल्यावर मला अशा ऑफर्स येतील ना, बघत राहाल तुम्ही. बास. तुझ्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला पाहिजे. मग अनाठाई कॉन्फिडन्स म्हणता येईल. येस, मी पैस जिंकले. वंदू, कंटाळा आलाय एसटीच्या प्रवासाने. वंदू, ए वंदू, नख काय खातेस? रिझल्टचं टेन्शन आलंय? नाही ग. मग कंटाळा आलाय. ए, माईक काका आहेत ना, चल चल बोलायला चल. तू जा ना, मला कंटाळा आलाय ग. प्लीज, मी घरी जाऊ. बॅग घेऊन जा आणि नीट जा रिक्षानी. माईक काका. भैया, रिक्शा खाली है? हाँ खाली है मैडम, जरा थोड़ा पान खाने का है अपने को। अच्छा अच्छा, आप प्लीज मेरा एक काम करेंगे क्या? आप वैसे भी पान वाले के पास जा ही रहे हैं ना. मुझे एक गुटखा चाहिए. मेरे लिए नहीं, वो जो मेरे अंकल है ना, उन्होंने लाने के लिए बोला था. अच्छा, तो जरा प्लीज. हाँ, थैंक यू. ये लीजिए मैडम।
थँक्यू व्हेरी मच. हाय वंदू. हाय, तू इकडे कसा रे? काय काम आहे? काम कसलं, बऱ्याच दिवसांनी दिसलीस म्हणून आलो भेटायला. काय कशी आहेस? नीता कशी आहे? ठीक आहे. आता या सगळ्या चौकशा तू इकडे रस्त्यात करणार आहेस? रिक्षात बसू? नको, ऍक्च्युली ना मी खूप घाईत आहे रे. आपण नंतर बोलू. हा, अगं पण मी रिक्षात बसलो तर तुझी रिक्षा काय हळू जाणार आहे का? अरे तसं नाही म्हणायचंय मला. मधू मधू आहे ना तिकडे, ऍक्च्युली ती पण मधू? येणार होती माझ्याबरोबर. भैया जल्दी चलाइए, रिक्षा जल्दी चलाइए. मधू कोण? अरे मधू असं काय ती नको. तुमची पोलीसवाली? बरं, नीता खूप मोठी मॉडेल झाली आहे. चलिए चलिए भैया चलिए. बाकीचं सगळं नंतर सांगेन तुला. बाय. नीता मॉडेल झाली तरीच बऱ्याच दिवसात तिचं पत्र नाही, फोन नाही. आत्ता तिच्या डोळ्यासमोर चमचमणारे तारे आहेत. हवेत उडते ती. ती जेव्हा जमिनीवर येईल, दिवसाच्या उजेडात येईल, तेव्हा कदाचित ती तुला ओळखू शकेल, समजू शकेल. पण तोपर्यंत तुला वाट बघावी लागेल. मला बहुतेक वाट बघावी लागेल. माझ्याशी गप्पा मारायच्या का? चला आपण गप्पा मारूया. फ्लेश आलंय शोन माझं. चला चल, मी तुला राजगुरूंचे पत्र वाचून दाखवते. हा, ते बघ काय म्हणतात. ते म्हणतात मी तुला भेटायला येणार नाही, तू यायचं म्हणून. परीक्षा घेणार आहे, तयारी करायला सांगितलीये. प्रत्येक सांगणार आहे कसली परीक्षा, सांगणार आहे कसली परीक्षा, सांग ना. श्रद्धा, हो? अगं बाळाशी काय बोलतेस? त्याला काहीतरी कळतंय का? नकायला काय झालं? आमचं प्रतीक हुशार आहे. तो मोठा झाला राजगुरूंसारखा होणार आहे. हो की नाही रे? हो की नाही रे? सांग सांग सांग. राजगुरूंसारखा नाही काही, तो होणार आहे चल, कोणाचं नाव घेत होतीस? अभिषेकचं ना? प्रतीक बघ, आई कोणाचं नाव घेते? श्रद्धा, बस झालं. हा, लोकांना अभिमान वाटेल असा होणार आहे असं म्हणणार होते. शब्द फिरवतेस, शब्द फिरवतीस. ती बघ आई कशी शब्द फिरवते, नवऱ्याचं नाव घेते. गप्पा बस. चल चल, बाळाला दे माझ्याकडे. जा, फोन आला. जाऊ फोन घ्यायला? ठेव त्याला जाऊ खाली. प्रतीक, जाऊ. हा, जाऊ. फोन वाजतोय, फोन वाजतोय. मी जाते, मी जाते, मी जाते. हा, ए तू बघ्याच्याकडे फोन केवढ्याचा वाजतोय. बाळा, दूध प्यायचंय ना? हॅलो हॅलो हॅलो, श्रद्धा? श्रद्धाच ना? हो, मी नीता बोलतेय. श्रद्धा, मी जिंकले. मी पैज जिंकले. अगं अगं, हळू बोल, हळू बोल. अजून थोडं मोठ्याने ओरडलीस ना तर इकडे डायरेक्ट ऐकू येईल मुंबईहून. असू दे, मी अशीच ओरडून ओरडून तुला सांगणार. मी खूप एक्सायटेड आहे. श्रद्धा, मी तुला काय म्हटलं होतं तसंच झालं. मी मुंबईत पाऊल टाकलं आणि मला लगेच मॉडेलिंगची ऑफर आली. आणि यु नो व्हॉट, माझी ऍड इथे हिट झालीये. सांग आता तू मला काय देणार? काय पाठवू सांग? पुस्तक पाठवू? नाही तर असं करते, माझा निबंधांचा संग्रह प्रसिद्ध झालाय, तो पाठवते. तुझा निबंध संग्रह? नाही नाही नको. आणि मला काय निद्रा नशाचा रोग झालेला नाहीये. वा ग वा, तुझी मोठी बहीण एवढं छान लिखाण करते, त्याचं कौतुक होतं, ते लिखाण प्रसिद्ध होतं. आणि धाकट्या बहिणीला बघा त्याचं किती कौतुक आहे. त्याचं काय आहे, लहान बहिणीचं मोठ्या बहिणीला मॉडेल होण्याचं जेवढं कौतुक आहे ना तेवढंच, नाही का? नीता, आपल्याला दोघींना माहिती आपली मतं वेगळी आहेत, हो ना? तरी पण मी तुला फोन केला ते तू माझं कौतुक करावंस म्हणून नाही, मी पैज जिंकले म्हणून. बरं, मधू आणि बंधू पोचल्या ना तिथे? थँक गॉड तुला आठवण झाली की तुझ्याबरोबर 2 बहिणी होत्या आणि आता एव्हाना ते इथे पोचले असती. नाही तर मला वाटलं तुझ्या आणि तुझ्या मॉडेलिंगच्या यशापुढे तू सगळं विसरलीस की काय. ए, माझी अशी चेष्टा करू नकोस हा तू. बर बर, एक मिनिट. हा, बंधू आली, तिला देते. दीदी, हॅलो नीता, बंधू बंधू, मी एवढी एक्सायटेड आहे. माझी ऍड इकडे हिट झाली आहे. बंधू, तू ऐकतेस ना? अगं अगं, काय सांगू तुला, मी इकडे मला खूप आनंद होतोय. बंधू बंधू. अगं हो हो हो, हळू बोल. केवढ्यांदा बोलतेस तू? तुझा आवाज एव्हा ना सुनीताईच्या रूम पर्यंत पोहोचला असेल आणि तो प्रतीक झोपला असेल ना तर उठून रडायला लागला असेल. आईला हॉटेलमध्ये पण ऐकायला गेली असेल तुझी न्यूज, कळलं ना? हो हो हो, कळलं मला. ओके, मग मी ठेवू फोन? ओके, बाय. हा, बाय बाय.
ही केवढ्याने बोलत होती. तिला मी पण तेच सांगितलं अगं, पण मॉडेलिंगच्या यशामुळे बाईसाहेब तरंगतायत हवेत. बरं ते जाऊ देत, मधू कुठे आहे? मधू ना, अगं तिला बरेच दिवसात माईक काका भेटले नव्हते ना, ते आत्ता भेटलेत, त्यामुळे त्यांच्या बरोबरच असेल. रणजीत, अरे ज्योति, ये प्लीज कम, वेलकम. क्या बात है. आप आए, बाहर आई. अण्णांना जमिनीचे कागदपत्र घेऊन तू इथे बोलावलेस. तुला कसं कळलं? स्टुपिड क्वेश्चन. आपण दोघं जेव्हा पप्पांकडे जाऊ तेव्हा अण्णा मला तिथे किंवा इथे कुठेही नकोय. तू काहीतरी काम करून त्यांना बाहेर पाठव. असं का? अनदर स्टुपिड क्वेश्चन. रणजित, तू आणि मी जेव्हा पप्पांकडे काय काय म्हणालीस तू आता? हं? काय म्हणालीस? तू आणि मी. येस, तू आणि मी म्हणजे आपण, वी. नो, नॉट एक्झॅक्टली. तू आणि मी म्हणजे आपण दोघं वेगळे. जेव्हा पप्पांकडे जाऊ तेव्हा मी जे काय म्हणेन त्याला तू फक्त हो म्हणायचंस. मला कळेल का तुझा प्लॅन काय ते? नको नको असले विचार करूस, आणि मला प्रश्न तर अजिबात विचारू नकोस. कारण कारण मी 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 तुम्हाला दोघांना म्हणजे तुला आणि पप्पांना एक सरप्राईज देणार आहे. असं सरप्राईज की ज्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि थोड्या वेळासाठी का होईना आपण दोघं एकत्र संसार करू शकू. रणजित, ज्योती, मी काय म्हणतो, अरे बोल, तू बोल, खरंच बोल. थोड्या दिवसासाठी का होईना आपण संसार करणार ना म्हटल्यावर मी तुझं ऐकलंच पाहिजे. बोल दियार. मी जे काय सांगतो ते सिरियसली ऐक. ओके. पप्पांच्या बाबतीत कोणताही धोकादायक गेम करू नकोस. माझं ऐक. पप्पांना तू चांगलं ओळखतेस. आफ्टर ऑल पप्पा इज पप्पा. टफ अँड हार्टलेस, पाषाण हृदय माणूस आहे तो. आणि तूही तशीच आहेस. आय एम सॉरी, तशी नाही आहेस. तसं असल्याचं तू आणतेस, प्रयत्न करतेस. तुझं एकाकीपण, हळवेपण तू लपवून ठेवू शकत नाहीस, निदान माझ्यापासून तरी. मला माहिती आहे की तुला माझ्याशी बोलायचं असतं, अगदी मोकळेपणाने बोलायचं असतं. पण नाही, त्या आपल्या दोघांच्या मध्ये तुझा तो अहंकार, मी, माय खुदा, अँग्री यंग वुमन, ते मध्ये येत असतं. अरे पण ह्या सगळ्या गोष्टी पप्पांकडूनच तर मिळाल्या ना मला. वारसा हक्काने चालत आलेलं आहे सगळं. इतक्या लवकर कसं जाईल? फार वाट लावून टाकली रे त्या माणसाने माझी. आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. काही त्याच्या मनाच्या अशा चिंधड्या चिंधड्या करून टाकल्या ना मी, तर ज्योती नाव नाही लावणार. तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या रणजित, पण तू त्यांच्या हातातलं खेळणं. एनिवे, ही लढाई माझी मी एकटी लढेन. पण तू माझी साथ देणार असलास तर. आय एम ऑलवेज विथ यू. इतकं काय नाही करायचं रे. फक्त मी जे काय म्हणेन ना किंवा मी जे काय करेन ना त्याला हो म्हणायचं. लक्षात ठेव, विसरू नकोस. ज्योती, ज्योती, मला वाटलं होतं की तू आली आहेस तर माझ्यावर हसील. या घरात तूच म्हणाली होतीस की आपण दोघेही संसार करू एकत्र. अरे बाप रे. म्हणजे इतका वेळ मी जे काही इकडे बोलले त्याचा तू हा अर्थ काढलास? नाही रे, मी असं म्हटलं की आपण दोघं एकत्र संसाराचं नाटक करू. आणि ते सुद्धा पप्पांकडे गेल्यानंतर. मग आता पप्पांकडे गेल्यानंतर जे नाटक आपण करणार आहोत त्याची तालीम आत्तापासून कशाला करायची? डायरेक्ट प्रयोग करू ना आपण पप्पांकडे.
चल बाय. नाही बरोबर आहे. यात तुझा काहीच दोष नाहीये ज्योती. माझं आयुष्यच एक नाटक होऊन बसलंय. सुनीताई मला खूप भीती वाटते ग. कसली भीती वाटते तुला? माझ्या रिझल्टची. म्हणजे पेपर तसे बरे लिहिलेत मी, अभ्यास पण व्यवस्थित झाला होता, पण तरी समजा चुकून मी नापास झाले तर आई खूप ओरडेल ग. बंधू, तू नापास होणार असा विचारच का करतेस? तू नक्की पास होशील. तुला काय माहित नाही ग, माझं नशीबच खराब आहे. मी एकदम अनलक्की आहे. असं का म्हणतेस तू वंदना? तुला माहिती आहे ना प्रतीक नीताला कसा लकी ठरला ते? तिला मॉडेलिंगचा चान्स मिळाला ना, मग तो तुला सुद्धा लकी ठरेल. हो ग, म्हणजे प्रतीक ठरला असेल नीताला लकी, पण तसंही नीताने काहीही केलं ना तरी ते लकीच ठरतं आणि ती यशस्वीच होते. पण मी मात्र काहीही केलं तरी अपयश आपलं माझ्या पदरात सतत आहेच. वंदू, हे घे सरबत पी. आणि हे बघ राजा, निगेटिव्हली बोलू नकोस, जरा पॉझिटिव्ह अप्रोच ठेव. पॉझिटिव्ह अप्रोच? श्रद्धा प्लीज, हे जे काय तुझं ज्ञान आहे ना ते तू तुझ्याकडे ठेव, माझ्याजवळ पाजळू नकोस. आणि तुझ्या या असल्या बोलण्याने तुला समाधान मिळत असेल, पण त्याने माझं नशीब नाही का बदलणार आहे? पॉझिटिव्ह अप्रोच म्हणे. अशोक भाऊजींच्या बाबतीत पॉझिटिव्हलीच बोलले होते ना मी, पॉझिटिव्हलीच वागले होते, पण त्या पॉझिटिव्ह अप्रोचचा काय फायदा झाला? मीच खोटी ठरले. आणि त्यांच्या बाबतीत सतत निगेटिव्ह अप्रोच बाळगणारी नीता खरी ठरली. मी फसवली गेले ना तेव्हा. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून कोणी पास होत नाही ग, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. तुझं काय झालं? तू स्वतःला लेखिका म्हणवतेस, एवढं लिखाण करत असतेस, पण त्याचा काय फायदा होतो? लिहिणं आणि करणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. वंदू, अगं श्रद्धाला असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? तिनेच तुला अभ्यासात मदत केली होती ना? हो केली मदत, उपकार केलेस माझ्यावर माझी मदत करून, पण म्हणून मी हिचं काय पण नाही ऐकून घेणार आहे. सुनीताई, हिने मंगलताईला पण असंच सांगितलं होतं ग, पॉझिटिव्ह अप्रोच ठेव, सगळं नीट होईल. पण काय झालं? अशोक भाऊजी गेले ना पळून. तर थोडे दिवसांनी दिव्या मोठी होईल, मग तिला पण हेच सांगशील, पॉझिटिव्ह अप्रोच ठेव हा, मग सगळं नीट होईल. तिला कमीत कमी हे तरी सांगू नको की तुझा बाप परत येईल म्हणून, कारण अशोक भाऊजी परत येणार नाहीयेत, ते इकडे येऊच शकणार नाही, आणि आले ना तरी सरळ जेल मध्ये जातील. काय बडबडतेस तू वंदना? सुनीताई, तू आता तिला काही बोलू नकोस, तिचं डोकं नाहीये ठिकाणावर. आणि मला बोलून जर तिला शांत वाटणार असेल ना तर बोल बाई. अरे बोल बाई काय, मला वेळ लागलाय म्हणून मी बोलतेय का? ठीक आहे, तुम्हा लोकांना जर मला वेडच ठरवायचं असेल ना तर नका लक्ष देऊ माझ्याकडे. मी अशीच आहे आणि मी हे असेच अप्रोच ठेवणार. मग त्याला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणा नाही तर निगेटिव्ह म्हणा. बाईसाहेब, मी तुमचं मत लक्षात ठेवेन. काय गे, काय आरडाओरडा काय चाललाय? या तुमचीच कमी होती, आता तुम्ही पण उद्देशाचे डोस पाजा. नाही, तू उद्देश करणार नाहीस, तू पोलीस खात्यात आहेस ना, तू डायरेक्ट ऑर्डर सोडशील. बोला इन्स्पेक्टर मॅडम, काय ऑर्डर आहे तुमची? ए, जास्त मूर्खासारखा बडबडलीस ना तर एक कानाखाली मारीन तुला. मधू तू शांत हो आता प्लीज. एक काम करा, तुम्ही दोघी जरा बाहेर जा, मी बोलते तिच्याशी. प्लीज जा बाहेर. वंदना, तुझी परीक्षा होऊन गेलीये, रिझल्ट उद्या लागणार आहे. तो काय लागणार याची चिंता आता कशाला करतेस? आणि हे बघ, मला खात्री आहे तू नक्की पास होणार. मी देवाजवळ तशी प्रार्थना सुद्धा केली आहे, कळलं? आता एक काम कर, ते आणलेलं सरबत पटकन पिऊन टाक. चल. मला नकोय ग सुनीताई. प्लीज, माझ्यासाठी नाही पिणार, प्रतीकसाठी पी ना. बास झालं. आता थंड सरबत पिऊन डोकं सुद्धा थंड झालं असेल ना? आता मला सांग,
एवढा कसला राग आलाय तुला? काय एवढी बडबड करत होतीस तू आता? मला राग आलाय? मी बडबडत होते. सुनीताई तू काय गर्शी करतेस? अगं वंदू,